ही झटका मशीन दिलेली होती. तर त्या ठिकाणी असं ह्याला पूर्ण अशा प्रकारचा चांगला आता पूर्ण असं सुनसान रान आहे. दाखवा हे सगळं पूर्ण सुनसान रान आहे. इथं बऱ्यापैकी डुकरं असताना किंवा रानटी जनावराचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी इथं आहे. त्याच्यामुळे इथं थोडी सिक्युरिटी म्हणून ही बॅटरी असेल किंवा मशीन असेल ह्यासाठी हे शेतकऱ्यांनी असं सिक्युरिटी केलेली आहे. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की ही जी काही तार आहे तर ह्या तारेतून मेन झटका म्हणा किंवा सप्लाय म्हणा हा दिला जातो. ही जी तार आहे तर ही आर्थिंगची तार आहे, जी की आर्थिंगची तार तिथं आपण लावलेली आहे. आतमध्ये मशीन वगैरे तुम्हाला या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते दाखवूनच की मशीन कशी असते काय असते ते. आणि जर जे कशावर चलते तर ही सोलार प्लेट आहे की ही सोलार प्लेटवर ही आतमधली जी बॅटरी असते ही बॅटरी चार्ज होती. तर महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये असा आहे की खालून कमीत कमी अर्धा फुटाच्या हिशोबाने ह्याला अंतर ठेवावं लागतं. आणि ह्या अर्धा फुटाच्या अंतरामध्ये कसल्याही प्रकारचा संपर्क तारेचा किंवा कोणत्या गवताचा आला नाही पाहिजे, कारण की त्याच्यातून आहे ना बऱ्यापैकी करंट हा ड्रॉप होतो आणि झटका बसत नाही. तर हे तुम्ही मित्रांनो बघू शकता की बांबूची झाडं आपले बांबूच्या काट्या राहून ह्याच्यामध्ये इन्सुलेटर टाकून बऱ्यापैकी एकदम सिस्टमॅटिक कार्यक्रम ह्यांनी केलेला आहे. तर पाहू शकता असल्या सुनसान ठिकाणी हे जो ऊस आहे तो किती चांगल्या आणि व्यवस्थित क्वालिटीचा आलेला आहे. तर कशामुळं फक्त ह्या डुकराचे संरक्षण झाल्यामुळं. नाहीतर आता बऱ्यापैकी तुम्हाला व्हिडिओ दाखवून की त्या रानामध्ये बिगर झटका मशीनचं किती नुकसान केले. एका रात्रीमध्ये कमीत कमी 8-10 गुंठ्याचं क्षेत्र हे पूर्ण भुईसपाट केलेलं जाणवतं. मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवूनच. तर त्याच्यामुळं थोडंसं दुसरा पर्याय ऑप्शन लोक राबवतात की कुठं त्याचा डुकराचा आवाज असणार किंवा कुत्र्याचा आवाज असणार ते साऊंड लावा किंवा त्याला करंट द्या. तर असल्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज न करता तुझ्या शेतकरीमधून जर थोडासा खर्च जर केला आणि जर असं झटका मशीनचा वापर जर केला तर बऱ्यापैकी नुकसानीपासून बचाव होऊ शकतो. आणि ही काही एका वर्षात किंवा 2 वर्षामध्ये बदलायची वस्तू नाही, ही तुम्ही लाईफ टाईम वस्तू वापरण्यासारखी आहे. त्याच्यामुळं हे जर वापरलं तर शेतकऱ्यांना डुकरापासून म्हणा रानगाळापासून असन किंवा कोल्हे कुत्र्यापासून असन तर हे बऱ्यापैकी संरक्षण भेटू शकतं. नमस्कार.